अजून एक प्रॉडक्ट आहे, आता नवीनच आम्ही चालू केले. त्या महिला कामगार ज्या आल्यात त्याच बायकांनी सुचवलं की मिरचीचं लोणचं. साधी गोष्ट आहे पण एवढं एक नंबर आणि 100% ऑर्गॅनिक. तुम्ही खाल्लं का नाही इशे हार्ड होऊन जाणार. हे यासनी जाताना देऊन घ्या. अहो आम्ही तुमच्याकडचं हे लोणचं टेस्ट केलं, एकदम घरच्यासारखी टेस्ट आहे बघा. म्हणून तर आम्ही तुम्हाला ऑर्डर देतोय या सगळ्या मालाची. नाही पाठवतो एक सध्या सॅम्पलसाठी का होईना एक 5-5 बॉक्स पाठवून देतो सगळ्या दिवस तुम्हाला. अहो नाही नाही, 5-5 बॉक्सने होणार काय? आम्ही तुम्हाला सांगितलं ना तुमचं प्रोडक्ट आम्हाला परदेशात पाठवायचंय. पडली असती म्हणजे? अगं रमेश नाव आहे माझं, मला फक्त रमेश म्हणत जात. काय रमेश? काय म्हणायचं? रमेश. माझ्या मनात इतकी भरली आहेस तू आणि तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, आवडत नाही मी तुला. नाही सर, नाही आवडत सर. मला हे असलं काही जमणार नाही सर. तुम्ही माझं सर आहात. मी लय गरीब घरची आहे सर. माझ्यावर सगळ्या घराची जबाबदारी आहे. हे असलं काही करू नका सर. तुम्ही ते फ्रेंडशिप बिंडशिप काय म्हणता ना ते तसलं काय नको आहे सर. ते फ्रेंडशिपचं राहिलं माग, आता डायरेक्ट लवशिप. नाही सर. मला नाही म्हणतेस तू? रमेशला नाही म्हणतेस तू? आता मी तुला सोडत नसतो. बोला सरगम मॅडम, फोन कशापायी केला? मॅडम मी खरंच आता मनावर घेतलंय. मी आज परत एकदा फॅक्टरीत चाललीये. मग हे आम्हाला सांगायची काय गरज आहे? अहो तुम्हाला तेच कळवण्यासाठी फोन केला. तुम्हाला माहित असायला हवं ना, म्हणून फोन केला. ही असली फुकटची माहिती द्यायला आम्हाला फोन करू नका. आम्हाला लई कामं असतात. आम्ही सारखा सारखा तुमचा फोन घेऊच असं काही नाही. आम्हाला माहिती न काय, आम्हाला रिझल्ट पाहिजे, रिझल्ट. नाही मॅडम, लवकरच तुम्हाला रिझल्ट नक्कीच दिसेल. मी त्याचसाठी प्रयत्न करते. नाही बाद झाले तुमचे प्रयत्न. प्रयत्न करते वर तोंड करून तुम्ही एवढं मोठं चॅलेंज घेतलं ना व, ते पूर्ण कधी करणार आहे तुम्ही? आता काम झालंय सांगायलाच आम्हाला फोन करा. त्याआधी आम्हाला फोन करायचा नाही. आम्हाला आमच्या सुनबाईंना धडा शिकवायचा आहे, पण तुम्हाला धडा शिकवायची वेळ आणू नका. ये चंची, ये अशी समोर ये आमच्या. ये. काय तुला पण तुझ्या आईसारखी सवय लागली की काय चोरून ऐकायची? नाही मावशी, नाही. म्हणजे मी आले ना तेव्हा मी तुला आवाज देणारच होते, पण फोन सुरू होता ना. बरं सांग, काय काम आहे? म्हणजे सॉरी मावशी, मला विचारायचं होतं का तू अक्षदाला धडा शिकवणार आहे, म्हणजे नेमकं काय करणार आहे? तुला काय सांगितलं होतं आम्ही? नको त्या गोष्टीत नाक खुपसू नगस. लक्षात राहत नाही वय तुझ्या? वय मावशी, म्हणजे परत सॉरी बर का. मी लय विचार केला, तू सरगम मॅडमला हाताशी धरून अक्षदाला धडा कसा शिकवणार आहे हे काय कळलं नाही बघ मला. ही चूक झाली बघ तुझी. तू लई विचार केलास. जास्त विचार करत जाऊ नकोस चंची. आपल्याला झेपेल तेवढंच करावं.
आणि कळलंच तुला योग्य वेळ आली की आम्ही काय करणार आहोत ते. कोणी येणार नाही इथं. किती ओरडली तरी कोणी येणार नाही. सर असं करू नका सर, मला जाऊ द्या. माझं हातावरचं पोट आहे सर. म्हणून म्हणतो तुला मी, मला लवशिप दे, राणीवाली राशीप दे इथं. मला नाही करायचं सर असलं काही, मला जाऊ द्या. का नाही करायचं? हं? का नाही करायचं? का नाही करायचं? हं? माझ्यासारख्या हँडसम माणसाला नाही म्हणतेस तू? हं? सर मी हात जोडते सर, मला जाऊ द्या. कशा पायी जोडतेस? मन जोड की. चालवा पटापटा. हा तिकडे त्या महिला बघा, तुमच्या मागून येऊन पटापटा कामं केली. 4 झालं मी बघून. त्या महिलांना पण दाखवायचं पुरुष काही कमी नाही, कळलं का? पटापटा आवरा. तिकडचं बघा, हे आवरा पटापटा. रव्याजी. मोहिनी साहेब तुम्ही इकडं. हो, अधिपतींना टिफिन द्यायला आले. आज सकाळी काहीच न खाता निघाले ते. मला म्हटले काहीतरी महत्वाची मीटिंग आहे, मुंबईची माणसं आलीत आणि तसेच निघाले, म्हणून मी घेऊन आले. तुम्ही द्या माझ्याकडे डबा, मी देतो त्यांना. मुंबईची माणसं आलीत ना, त्यांची मीटिंग तिकडे सुरूच आहे. नाही नाही नको, मी जाऊन देईन. अहो सरकारी इथंच जेवायला येणार आहे. तुम्ही डबा माझ्याकडे द्या आणि मी तुम्हाला मीटिंग जवळ नेऊन सोडतो. अहो ठीक आहे, मी जाईन चालत. अहो तुम्हाला जर मी असं चालत पाठवलं तर धाकले सरकार चिडतील माझ्यावर. तुम्ही असं नका करू, डबा द्या तुम्ही माझ्याकडे, मी सोडतो ना तुम्हाला देऊन. अहो नाही ठीक आहे, मी जाईन. तसंही मला त्या महिला कामगारांना पण भेटायचं. असं आहे व्हय? सगळं व्यवस्थित चालू आहे ना? छान करतात ना त्या काम? हो, अहो लय भारी काम करतात. त्यांचं काम पाहून मी चाट पडलो. वा वा. कुठे आहेत त्या? त्या गोडाऊन जवळ बसल्यात. ठीक आहे, मी जाता जाता भेटते त्या. बरं चालेल. वहिनी साहेब डबा द्या इकडं. थँक्यू. साहेब मी तुमच्या पाया पडते, मला जाऊ द्या. काही कर. हं? मला नाही म्हणतेस तू. हं? मला नाही म्हणतेस तू. तुला काय आता सोडा मला सर, मला जाऊ द्या. रडू नको, रडू नको. सोडा सर. अरे रडणाऱ्या पोरी मला नाही आवडत. रडू रडू नका. तुला चांगलं लाडानं सांगतो, प्रेमानं सांगतो तेव्हा प्रेमाच. आता नसतो. सोड. रडू नको. अजून सुंदर गळा आहे, दाबून टाकेल. रडू नको. आता हे बघा, हे एक्सपोर्ट ड्युटीजची किंमत वगैरे धरून तुम्हाला एक्सपोर्ट मालाची तुमची एक किंमत ठरवावी लागेल. आता आपण करूया ऍडजस्ट, पण पुढच्या वेळेपासून तुम्हाला सांगतोय. बर असं असते. हा आता ते तुम्हाला करावंच लागणार. 5 बॉक्स होणार नाही म्हणते, मग किती बॉक्स लागतात? आता तुमच्याकडे सगळ्यांचे 500 बॉक्स असतील तरी चालतील आम्हाला. काय सांगायला एवढे? अहो हे तर काहीच नाहीये. आता तुम्ही कमी पडाल आम्हाला सप्लाय करायला. आमच्या ऑर्डर थांबतच नाहीत. आम्हाला पक्की खात्री आहे तुमच्या मालाला मोठा उठाव मिळणार बघा. नाही नाही, हो तुमचा मोठेपणा आहे खरं तर. नाही हो, तुमच्या प्रोडक्टची क्वालिटीच तशी आहे. खरं सांगू काय, आमचं एकट्याचं काही ह्याच्यात क्रेडिट नाही आहे. आमची सगळी टीमच अशी. आता हे ओंकारराव म्हणा किंवा बाकी पण आमच्याकडे जे कार्यकर्ते आहेत का नाही, सगळे कामगार आणि महिला कामगार सगळी दिवस रात्री एवढी मनापासून झटतात का नाही, घरचं काम असल्याचं. आणि महिला कामगार आम्ही जे जॉईन करून घेतल्यात त्या बायका तुम्हाला सांगतो साहेब, एवढं जीव लावून काम करतात आणि स्वच्छता टापटीप
जे नियम दिले ते पाळून काम करणार. तुम्हाला माहिती आहे की महिलांचं काम म्हणजे कसं एकदम घरच्यावानी. म्हणजे त्यांचं कसं असते माहिती आहे काय, त्या एकदम साधा सरळ विचार करतात. हो, ते काय विचार करतात, आपण घरात भाजी भाकरी बनवतोय हा, ते प्रॉडक्ट असते आपल्या घरच्यांच्या पोटात जाणार असते की नाही, तसंच कारखान्यातून ते काम करतात. का बाबा हे प्रॉडक्ट कोणाच्या पोटात जाणार आहे, कोणाची बायकाबरोबर खाणार आहेत, तर त्यांच्या पोटात चांगलंच जावं अशा एवढ्या नितळ भावनेनं ह्या सगळ्या बायका काम करतात. त्यांचं यश आहे. अहो म्हणून तर तुम्हाला सांगतोय आम्ही, तुमच्या या मालाचे महिन्याला कमीत कमी 500 बॉक्स लागतील आम्हाला. आणि तरी आम्ही तुम्हाला कमीत कमी सांगतोय. आता तुमच्याकडे जेवढे बॉक्स असतील ते सगळे पाठवले तरी चालेल. आयुष्यपत हे एवढं आता लागणार आहे. हो मग काय सांगतोय आम्ही, फक्त सप्लाय वेळच्या वेळेला पाठवून द्या म्हणजे झालं. हा, फक्त वेळ चुकवू नका. हा नाही सप्लायची वेळ चुकणार नाही, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. नाही बरं, खरंच थँक्यू बरं काय. हो, तुम्ही आम्हाला काय थँक्यू म्हणताय, आम्ही तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. आणि आता आपलं हे नवीन व्हेंचर चालू झालेलं आहे, सो कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला बी कॉंग्रॅच्युलेशन. बरं, हे तुमच्याकडेच असू दे. हा हा, आम्ही येतो. ठीक आहे, भेटूया. राहू दे असं. का बाबा बघितलंस का ऑर्डर? हो बाबा. हा, आपण नुसतं मुंबई म्हणत होतो, हे काय साता समुद्र पार चाललं की विषय. हो, आता आपल्या सोनीवरच्या प्रोडक्टचं नाव सगळ्या जगाला माहित पडणार आहे. नाही पण तू काय बी म्हणे, हो का नाही, या महिला कामगारात का नाही ह्यांचा पायगुण आहे बघा आणि हातगुण आहे. खरं सांगतो, तर ह्यासनी गुड न्यूज अशीच द्यायला नको. एका पार्टीची जुळणी करूया, नियोजन लावूया मस्तपैकी खतरनाक, आणि त्या पार्टीत आपण देऊया गुड न्यूज. खुश होऊन जातील सगळ्या. मस्त आयडिया दिलीस बाबा. जिंकले. एक्सक्यूज मी, काय? आधीपती आलेत का? नाही, अजून तरी नाही आलेत ते बघा. पण मग कधी येतील, तुम्हाला काही अंदाज आहे? मला असं वाटतं आता येतीलच सरकार. मी येतो. हॅलो. पण ऐका तर, एक्सक्यूज मी. नाही त्याला मारलाच पाहिजे. वय ना, नजरच वाईट होती त्याची. कसा बघायचा तू सगळ्या बायकांकडे. नीलमवर त्याच्या डोळ्याची शंकाच आली नाही हो. चांगले हातपायच तोडले पाहिजेत त्याचे. नालायक कुठला. काय हो, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? कोणाविषयी बोलताय तुम्ही? अहो, ते आमचा मुकदम. काय झालं त्याचं? आमच्या एका बहिणीवर हात टाकलाय त्याने. त्याला धरलंय, तिकडेच चाललोय आम्ही. बर. शांत होतो.
शांत हो, हा मी आली ना हा. मॅडम अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही. घाबरू नको हा? अजिबात घाबरायचं नाही. मी आली ना आता. आम्ही सगळं सांगू तुला काही होत नाही. अजिबात घाबरू नकोस. आणि तू काय कसं काय झालंय? तू इथे इतक्या बायका तू ओरडली नाहीस का? हा किती लोक तिकडे कोणाला काहीच कसं कळलं नाही. शांत हो, शांत हा? शांत. नीलम काय झालं ग? या नालायक माणसाने माझ्यावर अतिप्रसंग केला. खूप दिवस झाले तो मला छळतोय. त्याने मला धमकी दिली होती म्हणून मी काही बोलू शकले नाही. तुम्ही आज जर का आला नसता. शांत हो तू शांत हो. हिचं काय ऐकतं तुम्ही? मी खरंच सांगतो की स्वतः इथे येऊन पडली त्याच्यामुळे कपडे फाटली. मी आता मदत करायला गेलो तिला तेवढ्यात तुम्ही आल्या. वहिनी साहेब मी काहीच नाही केलं. आईच्या मी काही केलं आईच्या. नाही तो खुळा काम झालं ओंक्या. होय बाबा. एक काम कर, एक दिवस बघ सगळ्या बायकासनी एकत्र करूया, त्यासनी घेऊन जेवायला जाऊया, मजा येईल. हा नाहीतर इथंच नियोजन लावूया काय? इथंच करूया कार्यक्रम या शेडमध्ये का नाही मागच्या चुलबिल टाकून मस्तपैकी मोठ्या भोगल्यात तांबडा पांढरा. हा मजा येईल. पार्टी देऊ सगळ्यांनी आणि त्या पार्टीत गुड न्यूज सांगू सगळ्यांनी. केवढा आनंद होईल त्यांना. एवढं मोठं यश मिळालं त्यांच्यामुळे. खरी वाटत रे, खरंच मजा येईल. रव्या रव्या बोल बाबा. काय कधी? हा बोल ग. काय आपल्या फॅक्टरीत? कुठं? गोडाऊन मध्ये? ती नीलम आणि तो मुकादम रमेश, त्याची ही हिम्मत. आपल्या फॅक्टरीत त्यांनी त्या पोरीवर अतिप्रसंग केला. नालायक माणूस आहे, नालायक. नाही नाही थांब थांब थांब. हा बघतो आम्ही, बघतो काय करायचं. मावशी काय झालं? ऐकलंच नव तू? होय, पर त्या माणसाची एवढी हिम्मत. बया बया बया. अधिपतीसनी कळलं असेलच. ते काय आता त्याला सोडायचे नाहीत. मारू नका ताई, मारू नका ना ताई. ओ ताई मारू नका ना. आता ताई सुचते होय तुला? मारू नका. तू घाबरू नकोस हा. आम्ही आलो ना सगळे. तू काळजी करू नकोस आता. आणि तुझी काही चूक नाहीये यामध्ये. हा तुझी काहीही चूक नाही. ह्याला जी शिक्षा व्हायची आहे ना ती होऊन राहणार आहे. मी काही नाही केलं वहिनी सरकार. तिची येऊन पडली ती. मी काही नाही केलं. ऐक वहिनी सरकार काही नाही केलं. वहिनी सरकार हा शांत. वहिनी सर सगळं ठीक. काहीच नाही केलं वहिनी सर. वहिनी सरकार ऐका ना माझं. मी काहीच नाही केलं, काहीच नाही केलं. ए तू शांत बस रे, शांत बस. हे बघ मला कळतंय तू कशातून जात असशील, पण हे बघ आम्ही आलो ना
आम्ही आहोत तुझ्यासोबत. हा, तू आता अजिबात घाबरू नकोस. तो तुला काही नाही करू शकणार आता. ऐका ना माझं. शांत. रव्या दादा, अधिपती येत आहेत ना? म्या धाकले सरकारनं आत्ताच फोन केला, तर येत आहे तिकडं. धाकल्या सरकारला कशा पण सांगता तुम्ही? पोलिसात देतील मला ते. त्यांच्या नावावर मोठं लागेल असं काय मी केलं नाही मी. आता तेच ठरवतील काय करायचंय ते. वहिनी साहेब विश्वास ठेव माझ्यावर. मी काहीच नाही केलं. विश्वास ठेव माझा. विश्वास ठेव तुझ्यावर. तुला लाज नाही वाटत? हा, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तू काय करत होतास ते बघितलंय. त्याचं काय? लाज वाटते ना आता? हा, लाज वाटते? ते करताना तुला लाज नाही वाटली, पण आता जेव्हा त्या कर्माची फळं भोगायला लागतात तेव्हा त्रास होतोय ना? तू आता किती गयावया केल्यास ना, तरी सुद्धा तुझी सुटका होणार नाहीये, कारण इतकं नीच काम केलंयस तू. कळतंय का तुला? खरं तर आता माझेही हात शिवशिवत आहेत, पण मी कंट्रोल करतेय स्वतःला. कारण तुला जी शिक्षा होणार आहे ना, ती कायद्यानेच व्हायला हवी, आणि ती शिक्षा तुला होणार आहे.